राज ठाकरे यांच्यामुळे मराठी तरुणीला न्याय मिळालाय। डोंबिवलीमध्ये मराठी तरुणीचा शोरमा स्टॉल हा सुरू झालाय। अविनाश जाधवांनी मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली। एकता सावंतच्या शोरमा स्टॉलचं उद्घाटन केलंय। एकता सावंतनं त्यानंतर मनसेचे आभार मानले। एकता सावंत हिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया। अखेर एका मराठी तरुणीला न्याय मिळालेला आहे। राज ठाकरे यांच्याशी थेट संपर्क साधल्यानंतर तिला हा स्टॉल मिळालेला आहे। आपण तिच्याशी थेट चर्चा करणार आहोत। आपण एकता सावंतशी चर्चा करणार आहोत। एकताजी, काय सांगाल की आज न्याय मिळाला? हो, कन्फर्म न्याय मिळाला। आज तुम्ही बघू शकतात मनसेची ही ताकद आहे की आज दाखवण्यासाठी सर्वांचे स्टॉल बंद आहे। दाखवण्यासाठी सर्वांचे स्टॉल बंद आहे, माझं चालू आहे। याच्याने तुम्हाला काय समजतंय? 3,500, 4,000, 5,000 जेवढे लोक फेरीवाले बसतात त्यांचा सर्वांचा चालू होता स्टॉल आणि माझा एकटीचा बंद होता। आज माझा चालू आहे आणि सर्वांचा बंद आहे। रिझन काय आहे? कारण की केडीएमसी घाबरली, लोकांना भीती वाटायला लागली की हिचा स्टॉल चालू झालाय, आता परत ही काय ना काय टाकेल। खरं टाकेल, मी खरं टाकेल। तुम्ही पैसे घेतात, खोटं बोलली का? मी नाही खोटं बोलली। मी स्वतः केडीएमसी ला बोलत होती की माझी पावती फाडा। रस्त्यावरती स्टॉल लावायची जर तयारी असेल तुमची तर तुम्हाला खूप भोगावं लागेल, खूप। एक मुलगी म्हटलं ना तर तिला पहिले चांगल्या नजरेने बघितलं नाही जात। काही लोकांना वाटतं ही रस्त्यावर उभी आहे तर ही फालतू असेल, ही रस्त्यावर उभी आहे तर ही काय करत असेल। मुलींना कधी बरोबर समजलं नाही जात आणि हे मुली लगेच माझ्यासोबत ते समजू शकतात मी काय बोलते, बरोबर। आणि मला हे वाटतं की मराठी लोकांनी या सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे। चिकन कापायला शिकलं पाहिजे, शोरमाची गाडी लावली पाहिजे। हर एक व्यवसायात मध्ये मराठी माणूस उतरला पाहिजे। राज ठाकरेंशी संपर्क झाला तुझा? काय बोलले तुला? नाही, राज साहेबांसोबत संपर्क नाही झाला, पण त्यांनी मला पूर्णपणे मदत केली, पूर्णपणे मदत केली। ते इथे नाही आले पण तरी माझी गाडी लागली, फक्त त्यांच्याचमुळे। नक्कीच तिला न्याय मिळालेला आहे। मराठी तरुणीला न्याय मिळाल्यामुळे आज कुठेतरी तिला जो आहे तो आनंद आहे तो झालेला आहे आणि या अंतर्गत तिचा स्टॉल हा डोंबिवलीमध्ये सुरू झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खान सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।